मी श्लोक जेथलियाचा पालक डॉक्टर सचिन जेथलिया। माझा मुलगा 6th स्टँडर्डमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे शिकतोय। तो 5वी पासून VNE डिजिटल क्लासला जॉईन झालेला आहे। काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, जसं स्कॉलरशिप, होमी भाभा, याचं जे प्रिपरेशन आहे त्याच्यासाठी काही स्पेशल क्लासेसची गरज वाटत होती। आणि मी स्वतः आणि त्याची आई दोघं बिझी असल्यामुळे आम्ही घरी हा अभ्यास घेऊ शकत नव्हतो, म्हणून क्लासेस लावणं मला जास्त सोयीस्कर वाटलं। जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या हिशोबी वेळेत सिलेबस कंप्लीट होणं, होमी भावाच्या हिशोबी काही स्पेशल प्रिपरेशन करून घेणं आणि त्याचं गायडन्स करणं, जसं की क्लासेसमध्ये जे डिजिटलायझेशन आहे, ज्यामुळे की ॲनिमेटेड व्हिडिओज दाखवले जातात, एक प्रॅक्टिकल नॉलेज मुलांना मिळतं। जसं होमी भावासाठी 5वी, 6वी आणि 7वी या 3 वर्षांचा सिलेबस होता, तर हा बेस 7वीचा अभ्यास 6वीच्या विद्यार्थ्याला करून घेणं आणि तेही टीचरनी करून घेणं आणि पालकांनी करून घेणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। कारण पालकांकडून तेवढा चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकत नाही, करवला जाऊ शकत नाही, आणि त्या कंपॅरिझनमध्ये टीचर्सकडून खूप चांगल्या पद्धतीने करून घेतलं जातं। फर्स्ट लेवल सिलेक्शन झाल्यानंतरही, होमी बाबाचं फर्स्ट लेवल सिलेक्शन झाल्यानंतरही सेकंड लेवलसाठी जे गायडन्स असतं ते एक प्रॉपरपणे आम्हाला VNE सरांनी दिलं। आणि त्यासोबत इथले जे खिंडकर सर आहेत, कदम सर आहेत आणि बाकीचे जे सायन्सचे टीचर आहेत, त्यांनी काही प्रिपरेशन, एक 3-4 दिवस प्रॉपर प्रॅक्टिकलचं प्रिपरेशन करून घेतलं। त्यामुळे त्याचा एक ॲडेड ॲडव्हान्टेज आम्हाला मिळाला। आणि त्यांनी काही ठिकाणी जे प्रॅक्टिकल लॅब्स आहेत पुणे आणि औरंगाबाद तिथे कुठे जायचं आहे त्यांच्याशी प्रॉपर कम्युनिकेशन करून आम्हाला तिथे गायडन्स प्रॉपरली मिळेल याच्यासाठी बरेचसे प्रयत्न केले। त्यामुळे एक निश्चितच स्कूल्स सोडून एक एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज जो म्हणता येईल तो क्लासेसमुळे डेफिनेटली झालेला आहे। थिंक फाउंडेशन, थिंक BDSC।